मागच्या हंगामात ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 5,000 अर्थसहाय्य देण्याची घोषणा म्हणजे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे। त्यामुळे शासनाने असा दुजाभाव न करता सरसकट शेतकऱ्यांना जाहीर केलेले अर्थसहाय्य घ्यावे या मागणीसाठी काँग्रेसचे युवा नेते प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन सोमवारी सकाळी थेट नांदेडच्या नायगाव येथील तहसील कार्यालय गाठले। ई पीक पाहणी केलेल्याच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 चे अर्थसहाय्य देण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले। शासन निर्णय रद्द करावा व 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 5,000 चे अर्थसहाय्य द्यावे, अन्यथा नाईलाज आंदोलन करावे लागेल असा इशाराही प्राचार्य चव्हाण यांनी दिलाय। कार्यालय नायगाव इथे कोलंबी नगरीच्या जवळपास 400 ते 500 शेतकरी वर्ग, विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू शकता इथं महिला शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। शासनाने गेल्या वर्षी जे नुकसानीचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचं जे जाहीर केलं होतं त्याच्या याद्या मागच्या 2 दिवसापूर्वी संपूर्ण गावात कृषी ऑफिस तर्फे या ठिकाणी लावण्यात आली। पण आज आपण बघतो कोलंबीचं जर उदाहरण बघितलं तर 1200 ते 1250 खातेदार त्या ठिकाणी कोलंबी गावामध्ये आहेत आणि 1200 ते 1250 खातेदार असताना सुद्धा त्या ठिकाणी 400 ते 450 शेतकऱ्यांनाच खातेदारांना त्या ठिकाणी या शासनाच्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे। आज आम्ही सर्व गावकरी मंडळी, सर्व शेतकरी मंडळी तहसील ऑफिस नायगाव येथे तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत की बाबा ह्या याद्या जे डिस्प्ले झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मूळ चूक कोणाची आहे, महसूल प्रशासनाची आहे का कृषी विभागाची आहे? महसूल प्रशासन म्हणते कृषी अधिकाऱ्याकडे आहे, कृषी अधिकारी म्हणतात महसूल प्रशासनाने आम्हाला याद्या पाठवलेल्या आहेत। पण आम्ही आज या निवेदनाच्या वतीने शासनाला या ठिकाणी जाब विचारतो की बा एखाद्या गावात जर 1200-1250 शेतकरी खातेदार असतील आणि त्या गावात आपण फक्त 400-450 शेतकऱ्यांना फक्त आपण अनुदान देत असाल तर ह्याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची? शासनाची आहे, कृषी विभागाची आहे, महसूल विभागाची आहे का कोणाची? आता ह्याला जबाबदार कोण आहे? तर मला वाटतं हा जबाबदार सर्व हा शासनाचा कारभार आहे आणि याला निश्चितच शासन जबाबदार आहे आणि मिळून आम्ही सर्वजण इथं शेतकरी या ठिकाणी शासनाला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत की बाबा आता उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळेल की या उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही, हे जाब या ठिकाणी आम्ही विचारण्यासाठी इथं सर्वजण शेतकरी आलेलो आहोत। आणि आपण बघू शकता की शेतकऱ्यांना जो ई पीक पाहणीचा जो सासेमेरा या ठिकाणी लावलेला आहे, जेवढा शेतकरी आहे शेतकऱ्याकडे डिजिटल मोबाईल नाही, बराचसा शेतकरी अशिक्षित आहे, मग तो शेतकरी ई पीक पाहणी कसं करेल? आम्ही आज या निवेदनाच्या वतीने शासनाने या ठिकाणी मागणी करत आहोत की आपण ई पीक पाहणी हा शब्द वगळून या ठिकाणी सरसकट सर्वांना या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ द्यावा एवढी। तानाजी शेगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।